लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मला ही बाब खेदजनक आहे की ती होल्डिंग्स पडली, पण आदरणीय सामंत साहेब, या होल्डिंग्स बद्दल मी 14 पत्र लिहिली होती बांधत असल्यापासून की कसे काय बांधतायत, त्याची साईज काय, वारा काय, काय काय प्रशासनातर्फे एकाने उत्तर दिलं नाही. याच्यात सर्वात महत्वाचा जो आहे तो आहे स्ट्रक्चरल भाग. होल्डिंग्स कितीही मोठी बांधा, पण त्याचं खालचं स्ट्रक्चर जर मजबूत असेल तर त्याला फार धोका होईल असं मला वाटत नाही. त्याचं स्ट्रक्चरच नव्हतं. फक्त 6 फूट खोल गेला, कॉन्क्रीट टाकलं आणि दाखवलं की त्याला मजबूत झालं, आणि त्याचे हे परिणाम भोगायला लागले. अध्यक्ष महोदय, ही जमीन कोणाची हा वादाचाच प्रश्न आहे. तेव्हा माझं म्हणणं होतं, सावे साहेब ही जमीन म्हाडाची असं तेव्हा माझं म्हणणं होतं. इथे पोलीस वसाहत होती आणि त्या रेल्वे पोलीस वसाहतीला आपण ही जागा दिली असं म्हाडाचे अधिकारी मला सांगत होते. आपणही त्याच्यात लक्ष द्यावं. ही जमीन महत्वाची जमीन आहे. 12-13 एकर रस्त्यावरची जमीन आहे. तो पेट्रोल पंप कसा आला, कोणी दिला, काय आधी पता नाही. आता प्रश्न असा येतो की हे स्ट्रक्चर मंजूर करायला महानगरपालिकेची परमिशन लागते. आपण कुठल्या महानगरपालिका अधिकाऱ्यावरती कारवाई केली? हे स्ट्रक्चर पास व्हायला पाहिजे, याच्यासाठी महानगरपालिकेची परमिशन होल्डिंग्सला कंपल्सरी आहे. मग कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने याचा सर्वे केला होता? कोणी याचा पास केला होता स्ट्रक्चर? कुठल्या महानगरपालिका अधिकारी याला परवानगी दिली होती? मग ते या प्रकरणात दोषी नाहीत का? जर कैजर खलीद सस्पेंड होऊ शकतो, तर मग तुमच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेला होल्डिंगला मंजूर देणारा जो सर्वात मोठा अधिकारी आहे तोही सस्पेंड झाला पाहिजे. एकाला एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही कसं चालेल? अध्यक्ष महोदय, त्याच्यापेक्षाही मोठा धोका आहे की तुमच्या बांद्रा ब्रिजच्या बाजूला मोठे मोठे होल्डिंग आहेत. मी होल्डिंग पाडा ह्या मताचा नाही. त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित आहे की नाही तपासून घ्या आणि ते स्ट्रक्चरल ऑडिट ठाणा आणि मुंबईला कंपल्सरी करा. हे उगाच काहीतरी घ्यायचं धोरण, चला सगळे होल्डिंग पाडून टाका, असं कसं होईल? त्याच्याने बेकारी वाढणार आहे. त्यातनं फ्लेक्सवाल्यांचे धंदे बळणार आहेत. ते फ्लेक्स चढून लावणाऱ्यांचे धंदे बळणार आहेत. त्याच्यात अनेक उद्योग संबंधात आहेत. उगाच काहीतरी आपला एक पॉप्युलॅरिटीचा निर्णय, चला सगळं होल्डिंग काढून टाका. कशासाठी काढा? त्याचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित असेल तर ते होल्डिंग पडणार नाही. त्यामुळे आपण स्ट्रक्चरल ऑडिटचं घोषणा करून सगळ्या महानगरपालिकांना तसे आदेश देणार का? आणि तुर्तास त्यांना सांगा की हे ते प्रसिद्धीचं एक हे आलंय ना की हे होल्डिंग पाडलं, ती बिल्डिंग पाडली, तो बार पाडला, काहीतरी तपासा, काहीतरी माहिती घ्या. याचं सार्वत्रिकरण करू नका. तेवढी पॉलिसी शासन जाहीर करणार का?